नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतीय जनसंघ स्थापना केला. ऑप्शन क्रमांक 2, काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4, दोन्ही सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3, लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, प्रदूषण व पर्यावरणीय हानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3, फिलिप्स वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, 3 जून 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1772 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, हिंदी लोक हिंदुस्थानात जगातील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारत मंत्री बर्कनहड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड डफरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोण हिंदुस्थानी अधिकारी नेमले? लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3, दरोगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी पहिली भारतीय राज्य बनले आहे? कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी भारतीय राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3, दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, मॅडम कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या
संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात? भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राजकोषीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थसंकल्पनीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकलागन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोक आयुक्त कायदा डॅश डॅश साली केला गेला? लोक आयुक्त कायदा डॅश डॅश साली केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 2013 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटी अधिवेशन कुठे भरले? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 कराची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हरित क्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? हरित क्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सी सुब्रमण्यम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 माधव सदाशिव गोळवलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून केले? बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून केले? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू लिबरल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅनरा बँक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते? महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंतराव फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी
हृदयातून किती वेळा जाते? मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? तर ऑप्शन क्रमांक श्री विठ्ठल मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. ऑप्शन क्रमांक 2 जागरूक वालचंद कोठारी. ऑप्शन क्रमांक 3 इंदुप्रकाश विष्णू परसराम पंडित. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्यच नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्य नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 रामगड विषधारी अभयारण्य हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प घोषित केले? रामगड विषधारी अभयारण्य हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 IPL 2022 मध्ये एकूण किती संघ खेळले आहे? IPL 2022 मध्ये एकूण किती संघ खेळले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनेश कुमार खारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्र धुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना
देशांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 फॉस्फरस प्रामुख्याने भूकवाचात कशाच्या स्वरूपात आढळतात. फॉस्फरस प्रामुख्याने भूकवाचात कशाच्या स्वरूपात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे. कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कुठे आहे. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हिसार हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 9.29% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात डॅश या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत. महाराष्ट्रात डॅश नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्राणहिता हा कोणत्या दोन नद्यांचा एक प्रवाह आहे. प्राणहिता हा कोणत्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 K2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात. राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 धनश्री ही कोणत्या पिकाची जात आहे. धनश्री ही कोणत्या पिकाची जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 टोमॅटो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 क्षकिरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात. क्षकिरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत गरम वायूद्वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे.
पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणते भूरूप हिम नदीच्या निक्षेपण कार्याने निर्मित होत नाही? खालीलपैकी कोणते भूरूप हिम नदीच्या निक्षेपण कार्याने निर्मित होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमगव्हर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे? भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पवन विद्युत ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोह खनिज ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील डॅशच्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतातील डॅशच्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हल्ली खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? हल्ली खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चोला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे डॅशची डोंगररांग आहे? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे डॅशची डोंगररांग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश आहे? महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी ही आपले करेक्ट आन्सर होईल.